श्रुती मॅडमकडनं मी त्यांच्याबद्दल जे त्यांच्या तोंडून ऐकलं होतं ते मला वाटतं त्यांच्या तोंडून तुम्ही पण ऐका की क्रिकेट मॅचच्या कॅमेरामन म्हणून त्यांनी कशा पद्धतीने म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे ती मला वाटतं. हॅलो नमस्कार. मूळ क्षेत्र म्हणजे आपण दोन क्षेत्र म्हणू शकतो, फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी. फोटोग्राफी बाबांची इच्छा म्हणून पूर्ण केली आणि आजतागायत चालू आहे. आणि सिनेमॅटोग्राफी माझी कुठेतरी थोडीशी इच्छा होती म्हणून. पण कॅमेरामनचा प्रवास करताना सुरुवातीची 2 वर्ष लाईटमन, मग फोकस पुलर, मग असिस्टंट कॅमेरामन, मग कॅमेरामन आणि न्यूज चॅनलला कॅमेरा ऑपरेटर, फर्स्ट फील्ड लेडी कॅमेरा ऑपरेटर म्हणून 5 वर्ष कार्यरत होते सहारा समय मुंबईला. आणि सगळ्यात आवडीचा एक्सपिरियन्स जी वर्ल्ड कप आपली 2011ला जो जिंकलो आपण, तो मला कव्हर करायची संधी मिळाली होती. सो याहू वेबसाईटतर्फे ज्या 8 टीम होत्या त्यातली एकमेव लेडीज टीम म्हणजे लेडी प्रोड्युसर आणि लेडी कॅमेरामन. सो अशी ती टीम होती आमची आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि बाकी न्यूज क्षेत्रामध्ये रिपोर्टरबरोबर ज्या रिपोर्टरसोबत नाव लागेल ॲज अ कॅमेरामन म्हणून जायचं. आणि मग तो 14 किलोचा कॅमेरा खांद्यावर घ्यायचा आणि म्हणजे मोर्चे करायला पण जायचं, बॉम्बलास्टला पण जायचं आणि शाहरुख अमिताभला भेटायला पण जायचं. सो ती चेंगराचेंगरी, मारामारी. पण त्या 80 मुलांमध्ये मी तेव्हा छोट्या म्हणून फेमस होते आणि माझ्या कॅमेराच्या खांद्यावरती आणखीन 6 जणांचे कॅमेरा, असं ते वजनदार काम केलं. त्यामुळे आज 25 वर्षानंतर हा वजनदार अनुभव सांगायला मिळतोय. सो आता मागे वळून पाहताना खूप छान वाटतं की वेगवेगळ्या टप्प्यातून आपण आलो इथपर्यंत. आणि आधी असं बक्षिसं घ्यायला जायचो, आता द्यायला आलोय सरांमुळे आणि सो गुड, छान वाटतंय. आणि आज अशोक सरांसोबत स्टेज शेअर करायला मिळते हे आणखीन अभिमानाची गोष्ट. आणि पुराणिक सर आणि अर्चना दोघेही खूप छान फ्रेंड. म्हणजे पुराणिक सर आमचे गुरु, फोटोग्राफी ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा होती रोल डेव्हलप करण्यापासून, तेव्हा दादरची भेट मला अजून आठवते. आणि अर्चना म्हणजे नवीन सळसळतं रक्त, कला, फोटोग्राफी सगळंच म्हणजे मिक्सचर, टेक्स्चर ओव्हरऑल हे म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर खूप एक उत्तम माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून दोघेही मला सहकारी खूप छान भेटले. सो त्यांच्यामुळे आज तुमच्या समोर आहे. थँक्यू. म्हणजे आता खोपोलीहून येते, पण फोटोग्राफर किंवा कॅमेरामन म्हटलं की जगाच्या पाठीवर कुठेही जायचं ठरलेलं आहे. म्हणजे शिफ्टमध्ये ड्युटी असताना जायचं टाईम आहे, परत यायचं नाही. म्हणजे सकाळचं आम्ही अधिवेशन कंप्लीट करायला जायचो आणि तिथून सेकंड शिफ्टला जाऊन दांडिया कव्हर करायचो. खूप वेगवेगळी कॉम्बिनेशन असायची. पण तुम्हाला वेळ असेल ना त्या गोष्टीचं, पॅशन असेल ना, तर तुम्ही वेळ, काळ, भूक काही बघत नाही. चहावाल्यांचा धंदा आम्हीच जास्त केला असेल. अभिषेक बच्चनचं लग्न, हो, कमाल एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं होतं की त्या अमिताभ बच्चनच्या मुलाच्या लग्नाला सगळ्या मीडियाला कामाला लावलेलं आणि मी पर्सनली असं ठरवलं होतं, यार मेरे को मत भेजो शादी में, बहुत मारामारी रहेगी. 8 दिवस सगळ्यांची ड्युटी लागली होती आणि ज्या दिवशी अभिषेक बच्चनचं लग्न त्या दिवशी फायनली ड्युटी लागलीच. तर असं होतं की जलसा ते प्रतीक्षाच्या मध्ये मला फुटपाथवरती म्हणाले की इथून वरात बिरात जाईल तर शूट बीट करायचं. मी आपली फिल्डिंग लावून बसली आहे. तर तो आज तकचा कॅमेरामन आला, समीर म्हणून, अरे छोटे इधर क्या कर रहा है, बारात क्या नाचते हुए नहीं जा रही है, वो तो जाएगी गाडी से. तर मी म्हटलं म्हणजे मध्ये काहीच नाही घडणार आहे. नाही म्हणतो. मी म्हटलं सुटले, मी माझं कामच झालं. आणि डिवायडरवरनं चालत चालत प्रतीक्षाच्या बॉर्डरपर्यंत आलो आणि बॉर्डरवरती लोकांची गर्दी होती, चेंगराचेंगरी. अपोजिट साईडला सगळ्या मीडिया ओबी व्हॅन तपलेल्या होत्या की आता गाडी येईल वगैरे असं आहे. आणि मी तिकडे कोणाची तरी बायकांची चेंगराचेंगरी झाली, म्हटलं चला काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळेल, ते कव्हर करायला जाऊया म्हणून मी रोडच्या या साईडला आले. आणि मला किती वेळ कळलंच नाही की मी प्रतीक्षाच्या बंगलोला लागून उभी आहे म्हणून. आणि काय झालं, अचानक त्या अभिषेक बच्चनची गाडी ती सगळ्या मीडियाच्या अशी आडवी उभी केली. म्हणजे कॅमेरामन सगळे तिकडे आणि सगळेच खवळले, अरे ही काय फालतूगिरी आहे, शॉट नाही मिळणार आम्हाला. आणि बसच्या इकडे फक्त मी, आज तकचा समीर आणि एक फोटोग्राफर, आम्ही तिघच. आणि आम्ही हैराण, आता शॉट आपल्यालाच मिळणार.
तर तिथून तो माझा एक अँकर बोला, अरे छोटे तेरे को घोडा चाहिए क्या, घोडा चाहिए क्या. मी म्हटलं हां भेज दे. मला काय माहित तो कुठला घोडा पाठवतोय. त्यांनी आपला रंगाराचा घोडा पाठवला आणि हा घोडा, आणि मी त्याच्यावरती चढले. आणि समीर बोलतो, ज्योती अजून वरती जा ना, मला पण शॉट घ्यायचे आहे. मी अजून 2 पायऱ्यावर. नंतर तो फोटोग्राफर आला, मॅडम अजून वर जा ना. अरे अजून कुठे वर. आणि मी ते लिटरली ती वरची असते ना पायरी, मी अशी ढांग टाकून बसले आणि 14 किलोचा कॅमेरा खांद्यावर आणि पूर्ण घोडा खालनं गर्दी, पोलीस हलवतात, उत्तर नीचे. अरे म्हटलं उत्तर काय, शॉट घ्यायचे. आणि तो गदा पोलीसवाला हलवतोय. मी रोलिंग करून सोडला होता व्ह्यू फाइंडरला लावून. आणि वरनं झाडावर बसलेली माणसं आणखीन काठ्याबिठ्या टाकतायत, तो वेगळा प्रकार. आणि अशा याच्यामध्ये तो आला, अभिषेक बच्चन उतरला, त्यांनी सेहरा असा केला, मारे अगदी अशी पोज दिली आणि ते सगळं शूट झालं. आणि मी आपली रोलिंग करून, काय जग इकडचं तिकडे झालं तरी आज काय अभिषेक सोडायचा नाही, सगळी दारमदार आपल्याच खांद्यावर आहे, असं काहीतरी होतं ते. आणि तो सगळा शॉट मिळाला तरी मी रोलिंगच ठेवला. म्हटलं बघू अजून कोण येत आहे का. तो अजय देवगण आला घेऊन वगैरे सगळं. आणि नंतर नेमके थोड्या वेळाने एक गाडी आली आणि त्यातून सहाराष्ट्री बाहेर पडले. आणि सहाराष्ट्रींनी हाय वगैरे केला. म्हटलं वाचली नोकरी, सहारा समयमध्ये काम करते आणि सहाराष्ट्रींचा शॉट नाही. तेवढा शॉट घेतला. आणि नंतर तो खाली पोलीसवाला बोंबलतोय, तर तो समीर आणि फोटोग्राफर, लडकी को मारताय, लडके ऊपर दिखता नाही तुमको, तू ज्योती तू छापले असं करून. म्हणजे हॉरिबल एक्सपिरियन्स होता. आता शूट तर झालं. आता पहिली टेप ओबी व्हॅनकडे कोणाची पोचते, जे रनर धावत सुटले, माझी टेप का तुझी. तर आज तक का सहारा असं करत करत तो रनर गेला आणि आमचं लाईव्हवरती पहिलं ऑन एअर गेलं. आणि मी आपली सगळं तामझाम आटपून गेले ओबी व्हॅनच्या इथे. अरे अजा ज्योती समोसा खिला, मॅडम को ज्यूस खिला, हे ते. अरे काय झालं, फक्त आपल्याला मिळाले फुटेज वगैरे. पार नंतर केबिन पर्यंत सत्कार वित्कार. म्हटलं तो अभिषेक बच्चनचं लग्न. म्हणजे मी जवळ हा म्हणजे मीच कुठेतरी सेलिब्रिटी असल्यासारखं झालं होतं. पण तेव्हा ना एक वेळ होतं की जेव्हा मी म्हणजे अप्लाय केलं होतं तेव्हा असं जे सांगण्यात आलं होतं, कॅमेरा चलाना लड़कियों का काम नहीं है, लड़कियों को रखने का ही नहीं. आणि शूटला पाठवताना अरे इसको ये नहीं जमेगा. म्हटले 1 मिनिट, मेरे को क्या नहीं जमेगा ये तुम मत बोलो, मुझे भेजो शूट पे, शॉट नहीं मिला तो नेक्स्ट टाइम मत भेजो. सो 1 वर्ष मला प्रूव्ह करायला लागलं. सो एन्काउंटरला पाठवलं, त्या वेश्या लोकांच्या एरियात पाठवलं, वाटेल त्या स्टोरीना पाठवलं, पण शॉट मिळालाच पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे दुसरं वर्ष माझं नाव लागायला लागलं रिपोर्टर. आणि तिसऱ्या याला मेन कॅमेरावरती, म्हणजे मुंबई अधिवेशनला माझा पण पोनी होता आणि आत्ता झालेला नवरा, तेव्हा लग्न नव्हतं झालं पण त्याचा पण पोनी होता. तर असं होतं, अरे यार सहारा के 2 मेन कॅमेरा पे 2 लडकी आहे, एक छोटी आहे एक बडी आहे. असं करून तेव्हा ते चित्र होतं. पण मेन कॅमेरापर्यंत पोचतानाचा तो प्रवास होता ना, असं झालं की नाही ये क्या अभी ज्योती चाहिए, ज्योती को भेज दो वगैरे. ही पोझिशन कमवायला वेळ लागला आणि हे असे एक एक किस्से घडत गेले होते. सो मजा आलेली जाम.